Hello students. Now we are going to explain the image formation from plane refracting surface. मागच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स हे पाहिलेले आहेत. तर आता आपल्याला इमेज फॉर्मेशन प्लेन सरफेसपासून इमेज कशी मिळते आपल्याला ते पाहायचे. तर ह्या इमेज फॉर्मेशनमध्ये प्लेन मिररपासून आपल्याला जी इमेज मिळणार आहे, तर मिरर जर आपण प्लेन घेतला म्हणजे प्लेन मिररपासून पण आपल्याला इमेज मिळते आणि स्टील वॉटरपासून सुद्धा आपल्याला इमेज मिळते. तर प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसपासून आपल्याला इमेज मिळवायची असते त्यावेळेस आपल्याला ह्या दोन्हीमध्ये म्हणजेच प्लेन मिरर आणि स्टील वॉटर यामध्येही मिळणार आहे. तर सुरुवातीला आपण प्लेन मिररचा आपण बघूयात इमेज कशी फॉर्म होते ते. तर ही जी इमेज आपल्याला मिळते ते इट इज व्हर्च्युअल लॅटरली इन्व्हर्टेड सेम साईज. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. जे आपल्याला इमेज मिळते मिररमध्ये, तर ती इमेज जी आहे ती व्हर्च्युअल इमेज असते, लॅटरली इन्व्हर्टेड असते आणि सेम साईजची इमेज मिळते आपल्याला, बट ॲट द सेम डिस्टन्स ऑन अदर साईड ऑफ द मिरर. साईज त्याची सेम असते, तसंच सेम डिस्टन्सवरती मिळते, पण कुठं असते ही अदर साईड ऑफ द मिरर म्हणजेच मिररच्या दुसऱ्या बाजूला. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला लेफ्ट साईड ही राईट साईडला दिसते, तर राईट साईड ही लेफ्ट साईडला दिसते. तसंच इमेज फॉर्मेशन बाय स्टील वॉटर हे जर आपण पाहिलं तर स्टील वॉटरमधली जी इमेज आहे ती कशी मिळते आपल्याला, व्हर्टिकली इन्व्हर्टेड असते. ही सेम साईज सेम डिस्टन्स सेम असेल, साईज पण सेम असेल, अँड अदर साईड ऑफ द वॉटर म्हणजेच वॉटरच्या ती अदर साईडला मिळणार आपल्याला. म्हणजेच थोडक्यात काय मिळतं, तर मिररच्या अदर साईडला आपल्याला मिररमध्ये इमेज मिळते आणि वॉटरच्या अदर साईडला वॉटरमध्ये पण आपल्याला इमेज मिळते. पण वॉटरमधली जी असते ती दोन्हीमध्ये फरक मात्र फक्त हा आहे, इट इज व्हर्टिकली इन्व्हर्टेड इन वॉटर आणि याच्यामध्ये प्लेन मिररमध्ये मात्र लॅटरली इन्व्हर्टेड म्हणजेच लेफ्ट साईडचं राईट साईडला आणि राईट साईडचं लेफ्ट साईडला. तर व्हर्टिकली इन्व्हर्टेड म्हणजेच अपवर्ड साईडला जे असेल ते आपल्याला डाऊनवर्ड साईडला दिसेल आणि जे डाऊनवर्ड साईडला आहे ते अपवर्ड साईडला दिसेल. तर या प्रकारे आपल्याला ह्या इमेजेस मिळतात. तर आता याच्यामध्ये आपण ह्या इमेजेस कशा मिळतात हे आपण बघूयात वॉटरमध्ये. आणि हे आपल्याला इमेज आपण पाहिल्यानंतर कशी दिसतात, आपण रोजच आरशामध्ये बघतो, आपल्याला माहिती आहे. तर आपल्या उजवी बाजू जी आहे ती आपल्या डावीकडे दिसते आणि डावी बाजू जी आहे ती आपल्या उजवीकडे दिसते. तर आता याच्यामध्ये आपण मिरर घेतला, सपोज दिस इज द प्लेन मिरर. आता या प्लेन मिररमध्ये जी आपल्याला इमेज मिळणार आहे तर ती इमेज कशी असेल, आता आपण पाहिलेलं आहे व्हर्च्युअल इमेज मिळते. कारण रे जे याच्यावरती इन्सिडेंट होणार आहेत तर ते रे कसे असतात, पॅरलल असतात आणि हे इन्फिनिटीला मीट होतात त्या साईडला. त्यामुळे ही इमेज जी आहे ती कोणत्या प्रकारची असते, तर व्हर्च्युअल इमेज असते. आता आपण ह्याच्यामध्ये हे लेटर बघूयात, किंवा या प्रकारचा आपण हा ॲरो घेतलेला असेल, सपोज दिस इज द ॲरो. तर ह्याची इमेज ही मिररमध्ये आपल्याला कशी दिसेल, तर या प्रकारे दिसेल आपल्याला. ही जी याची जी इमेज आहे ती इमेज आपल्याला या प्रकारे आपल्याला याची इमेज दिसेल. म्हणजेच याची उलटी म्हणजे ही या साईडला आहे तर हा ॲरो या साईडला आहे आणि अपवर्डचा तसाच अपवर्ड. डिस्टन्स दोन्हीचं सेम आहे, ह्या पॉईंटचं डिस्टन्ससुद्धा सेम असेल. तर या प्रकारे आपल्याला इमेज मिळेल. किंवा आपण हे लेटर जर घेतलं आपण, याच्यामध्ये आपण हे जर लेटर घेतलेलं असेल, सपोज दिस इज लेटर काढलेलं आपण, तर याची सुद्धा इमेज आपल्याला कशी मिळेल, तर साधारणपणे याची इमेज जी आहे ती आपल्याला या प्रकारे मिळेल.
म्हणजेच उलटं दिसेल हे आपल्यालाही. तर ह्या प्रकारे आपल्याला मिरर इमेज मिळते. तर आता आपण जर वॉटर इमेज पाहिली तर ही वॉटर इमेज आपल्याला कशी मिळेल बघूयात आपण. सपोज दिस इज द वॉटर सरफेस. म्हणजे या सरफेसच्या खाली आता काय आहे, वॉटर आहे इथं, आणि इथं काय आहे, वॉटर, आणि हे जे मीडियम आहे ते समजा एअर असेल. आणि याच्यामधली आता इमेज आपल्याला ह्याच्यामध्ये पाहताना कशी दिसेल हे बघूयात आपण. तर त्यासाठी आपण इंग्लिश लेटर आपण ए घेतलं. हे ए आपण या प्रकारे घेतलेलं असेल. तर आता तेच आपल्याला वॉटरमध्ये कसं दिसेल, तर ह्या प्रकारे दिसेल. म्हणजे याची इमेज जी आहे ती इमेज आपल्याला ह्या प्रकारची म्हणजेच उलट दिसतं. याच्यामध्ये वरची बाजू जी आहे ती खालच्या बाजूला दिसेल आणि खालची बाजू जी आहे ती वरच्या बाजूला दिसेल. तर या प्रकारे आपल्याला इथं ही इमेज मिळेल. तर ही जी इमेज आहे ही आपल्याला उलटी प्रतिमा मिळालेली आहे इथं. ह्या प्रकारे याची उलटी प्रतिमा आपल्याला वॉटरमध्ये मिळते सर. तर ह्याला वॉटर इमेज असं म्हणायचं. आणि याच्यामध्ये व्हर्टिकली इन्व्हर्ट झालेली आहे. तर प्लेन सरफेसपासून दोन पद्धतीचे आपल्याला इमेज मिळतात. जर मिरर असेल तर लॅटरली इन्व्हर्टेड, सेम साईज, व्हर्च्युअल, आणि ऑन द अपोजिट साईड ऑफ द मिरर मिळेल. तर वॉटर असेल तर सेम साईज, सेम डिस्टन्स, आणि व्हर्टिकली इन्व्हर्टेड असेल. तर ह्या प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा MCQमध्ये पण हे विचारलं जाऊ शकतं. तर त्यासाठी तुम्ही हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन स्क्रीनशॉट्स काढून याचा लिहून घ्यायचा आहे. थँक्यू.